नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीए अंतर्गत येणारा बीए ऑनर्स इन संस्कृत या जो कोर्स आहे याच्याबद्दल पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, कोणी हा कोर्स केला पाहिजे. याआधी आपण बीए संस्कृत बद्दल व्हिडिओ पाहिला होता. हा ऑनर्स मधला आहे, त्याच्यामुळे यात आणि त्यात काय फरक तुम्हाला पाहायला मिळतो, ॲज वेल ॲज हा कोर्स केल्यानंतर पुढे जॉब ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या आहेत, कोणी हा कोर्स केला पाहिजे, याचे कॉलेजेस कुठे कुठे आहेत, सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करून त्या ऑल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, याआधीही आपण संस्कृत बद्दल व्हिडिओ बनवलेला आहे. बीए इन संस्कृत हा ऑनर्स आहे. ऑनर्स म्हणल्यानंतर याच्यामध्ये ज्याही संस्कृत रिलेटेड गोष्टी असतात त्याचा डीप मध्ये जे आहे तो अभ्यास तुम्हाला शिकवला जातो, ज्यामध्ये तुम्हाला संस्कृतचं रायटिंग असेल, त्याचबरोबर त्याचं व्याकरण असेल, म्हणजे संस्कृतचं ग्रामर असेल, ॲज वेल ॲज जेही कविता असतात, पोएम असतात, या ज्या गोष्टी असतात यांना कशा प्रकारे प्रोनाऊन्स करायचं आहे, कारण संस्कृत इज वन ऑफ द हार्ड लँग्वेज, पण हे मदर ऑफ लँग्वेज म्हणलं जातं. तर या गोष्टी कशा प्रकारे वर्क करतात किंवा संस्कृतचं ओरिजिन काय, संस्कृत पासून कोणत्या भाषा बाहेर निघालेल्या आहेत, या सर्व गोष्टींचा जो सखोल अभ्यास असतो तुम्हाला या कोर्समध्ये जो आहे तो शिकवला जातो. हा एक अंडर ग्रॅज्युएट डिग्री स्तरावरील 3 वर्षाचा रेग्युलर बेसिसवरचा कोर्स आहे. तर मित्रांनो, आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते. तर बघा, हा एक अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. हे फक्त 12वी पास आउट विद्यार्थी करू शकतात. 12वी मध्ये पर्सेंटेज खूप महत्वाचे आहेत. तुम्हाला हा ऑनर्सचा कोर्स करायचा असेल तर तुमच्या 12चे पर्सेंटेज पाहिले जातात. मग जेवढे जास्त तुमचे पर्सेंटेज असतात, चांगलं कॉलेज मिळायची तुम्हाला संधी आहे. पण मिनिमम तुम्हाला जर 50% जरी मार्क्स असतील तरी तुम्हाला कोणतेही एक नॉर्मल कॉलेज पण मिळून जाईल जिथं हा कोर्स ऑफर केला जातो. बाकी जे उमेदवार SC, ST, OBC या प्रवर्गातून येतात, ज्यांना या कोर्सला ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे पण मार्क्स जर 50% पेक्षा कमी आहेत, तर तुम्हाला जे आहे अतिरिक्त ऍज पर गव्हर्नमेंट रूल्स, गव्हर्नमेंट नॉर्म्स तुम्हाला जे आहे याच्यामध्ये सूट दिली जाते. या सूटचा वापर करून तुम्ही यासाठी इझिली ऍडमिशन घेऊ शकता. आता याच्यामध्ये तुमची 12वी कोणत्या बोर्ड मधून झाली पाहिजे, तर नो मॅटर व्हॉट, कोणत्याही बोर्ड मधून तुम्ही 12th कंप्लीट केली, कोणत्याही स्ट्रीम मधून तुम्ही 12th कंप्लीट केली, तरीही जे आहे तुम्ही याच्यासाठी एलिजिबल आहात. तर मित्रांनो, आता आपण याची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. तर याची ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती तुम्हाला सर्वप्रथम हायब्रिड मोड मध्ये करता येते, म्हणजेच ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन पद्धतीने करता येते. सर्वप्रथम तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन करू शकता. जेही कॉलेजेस किंवा जेही युनिव्हर्सिटी हा कोर्स ऑफर करत आहेत, तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये व्हिजिट करू शकता, फिजिकली स्वतःचे डॉक्युमेंट्स घेऊन जाऊ शकता आणि ऍडमिशन करू शकता. हे ऍडमिशन कधी स्टार्ट होतात, तर दरवर्षी याचे नोटिफिकेशन जे आहेत ते रोल आउट होतात. तुम्हाला याच्यावर लक्ष ठेवायला लागते. हे लक्ष कसे ठेवायचे आहे, तर studyflowcourses.in या वेबसाईटला वारंवार तुम्ही जर भेट दिली तर आपण जे आहे तिथे याचे जे ऍडमिशन्स आहेत ते पण भविष्यामध्ये अपडेट करणार आहोत, किंवा तुम्ही आमच्या टच मध्ये इंस्टाग्राम थ्रू राहू शकता. तर तुम्ही डायरेक्टली जे आहे तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून फी पे करू शकता आणि याच्यासाठी ऍडमिशन घेऊ शकता. दुसरं आहे एंट्रन्स एक्झाम तसेच मेरिट बेस्ड ऍडमिशन. जर महाराष्ट्राच्या बाहेर जर तुम्हाला हा कोर्स करायचा आहे तर जवळपास मोस्ट ऑफ कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटीज मध्ये जे आहे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. हे एंट्रन्स एक्झाम जे असते तुमच्या 11वी 12वीचा जोही सिलेबस थ्रू तुम्ही जर 12वी कंप्लीट केलेली आहे त्या सिलेबसच्या बेसिसवरच तुमची एक एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. ही एंट्रन्स एक्झाम तुम्हाला अपेअर व्हायचं आहे, पास आउट व्हायची आहे, मेरिट मध्ये यायचं आहे, शॉर्टलिस्ट केलं जातं. आफ्टर दॅट तुम्ही जे आहे तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून याच्यासाठी फी पे करून इझिली ऍडमिशन घेऊ शकता. कॉलेजेस आपण पुढे पाहू, पण जर या कोर्सची ऍव्हरेज फी पाहिली तर ती ऍव्हरेज फी, म्हणजे मी सर्व कॉलेजला कम्पेअर करून सांगत आहे, तर ऍव्हरेज फी तुम्हाला 20,000 रुपीज पर ॲनम म्हणजे वार्षिक फी पाहायला मिळते. म्हणजे 3 वर्षांमध्ये ज्यावेळेस हा कोर्स तुम्ही कंप्लीट करत आहात तर जवळपास तुम्हाला मॅक्झिमम 60,000 रुपयांचा फक्त जो एज्युकेशनल खर्च आहे, म्हणजे कॉलेज रिलेटेड खर्च आहे, ट्युशन्स रिलेटेड, तो तुम्हाला पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहूया, म्हणजे स्ट्रक्चर ऑफ कोर्स काय आहे. तर बघा, याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा तर पाहायला मिळतो. हा एक रेग्युलर बेसिसवरचा कोर्स आहे. तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन हा कोर्स कंप्लीट करावा लागेल, हे तर जे आहे म्हणजे तुम्हाला माहितच असेल किंवा माहित असलं पाहिजे. 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. आता तुमचा हा प्रश्न असेल की कॉलेजेस कधी, पुढे पाहूया.
कॉलेजेस सर्वप्रथम तुम्हाला चूज करायचं आहे. त्या कॉलेजमध्ये जे आहे तुम्हाला फी स्ट्रक्चर वेगवेगळं पाहायला मिळतं. याआधी जर तुम्ही ऐकलं असेल की 60,000 पर्यंत खर्च येतो, तर मी ऍव्हरेज सांगितलेला आहे. महाराष्ट्राच्या बाहेर येऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये जी ऍव्हरेज फी असते ती 4-5 हजार रुपये वार्षिक पण असू शकते. म्हणजे 10 ते 15 हजारामध्ये तुमचा पूर्ण कोर्स होऊ शकतो. आता ठीक आहे, आपण सेमिस्टर बद्दल बोलूया. तर बघा, जोही हे सेमिस्टर असतात त्याच्यामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात टोटली 3 वर्षामध्ये. एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर, म्हणजे 6 महिन्याला एक सेमिस्टर कंप्लीट केलं जातं. यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट शिकवले जातात. ते सब्जेक्ट आपण पुढे पाहूया. या सब्जेक्टचा डीपली तुम्हाला जो आहे तो अभ्यास करावा लागतो. आणि जे सब्जेक्ट असतात ते सेमिस्टर वाईज असतात. म्हणजे पहिल्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन केलं जातं, दुसऱ्या सेमिस्टरमध्ये थोडी डिफिकल्टी वाढते, त्याच्या लिटरेचर्स वगैरे पोयम जे असतात त्या गोष्टींबद्दल शिकवलं जातं. आणि हळूहळू जसे 3 वर्ष म्हणजे हे 6 सेमिस्टर कंप्लीट होतात, तुमचा हा कोर्स पूर्णपणे जो आहे तो कंप्लीट होऊन जातो. 3 वर्षानंतर तुम्हाला डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. ऑनर्सचे हे संस्कृतचे सर्टिफिकेट मिळून जाते, जे तुम्ही फर्दर स्टडीजमध्ये यूज करू शकता. ॲज वेल ॲज तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामसाठी अपेअर होण्यासाठी यूज करू शकता, किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर करू शकता. आता हे अपॉर्च्युनिटीज काय ते पण आपण पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहणार आहोत. महाराष्ट्रामध्ये मेजरली तुम्हाला 2 कॉलेज पाहायला भेटतात. एक आहे KKSU, कवी कालिदास कॉलेज आहे. ॲज वेल ॲज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी म्हणजे कोल्हापूर युनिव्हर्सिटी आहे ती सुद्धा पाहायला मिळते. बाकी पुणे, मुंबई या ठिकाणी सुद्धा कॉलेजेस आहेत. तुम्ही स्क्रीनला पॉज करून या कॉलेजेसची नावे जी आहेत ती तर रीडच करू शकता. ॲज वेल ॲज महाराष्ट्राच्या बाहेर म्हणलं तर कोइंबतूर युनिव्हर्सिटी, कर्नाटका युनिव्हर्सिटी आणि कलकत्ता युनिव्हर्सिटी याही ठिकाणी मेनली साऊथचे जे रिजन्स आहेत इथे तुम्हाला वेगवेगळे कॉलेजेस पाहायला मिळतात. तर तिथेही संस्कृतचा जो हा कोर्स आहे तो प्रोव्हाइड केला जातो. ॲज वेल ॲज नॉर्थमध्ये जर BH युनिव्हर्सिटी पाहिली, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, इथे हा कोर्स मेजरली खूप चांगल्या पद्धतीने शिकवला जातो. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही याही कॉलेजेस किंवा युनिव्हर्सिटी आहेत इथे चेकआउट करू शकता. याची ऍव्हरेज फी बद्दल आता मी तुला वापस सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये याची फीस तुम्हाला 4 ते 5 हजार रुपये पर इयर पाहायला मिळते. म्हणजे 10 ते 15 हजारामध्ये 3 वर्षाचा फक्त कॉलेजचा खर्च तुमचा येऊ शकतो. पण महाराष्ट्राच्या बाहेर जर करायचं म्हणलं तर कॉलेजची फी जी आहे ती थोडी हायर होते. मग ती 15,000 रुपये पर इयर, 20,000 पर इयर आणि 3 वर्षामध्ये 50 ते 60,000 जो खर्च आहे तो जाऊ शकतो. पण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एवढा खर्च येणार नाही. बाकी कॉलेजेसची सर्व लिस्ट जी आहे ती आपल्या वेबसाईटवर studyflowcourses.in वर मिळून जाईल. डायरेक्टली सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जे आहे ते लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही डायरेक्टली त्या आर्टिकलवर जाऊन सर्व माहिती जी आहे ती रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याचा सिलेबस बद्दल पाहणार आहोत. एकदा जर का तुम्ही हा सिलेबस पाहिला तर तुमचा क्लिअरन्स जो आहे तो तुम्हाला मिळेल की नेमकं ह्या 3 वर्षामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे किंवा कशा प्रकारचे सब्जेक्ट याच्यामध्ये पाहायला मिळतात. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला क्लासिकल संस्कृत लिटरेचर, पोएट्री अँड लिटररी क्रिटिसिझम, त्याचबरोबर ड्रामा अँड ग्रामर, एन्व्हायरमेंट, वैदिक लिटरेचर, हिस्ट्री ऑफ इंडियन फिलॉसॉफी, लिंग्विस्टिक्स अँड लँग्वेज, धर्मशास्त्र अँड उपनिषद, संस्कृत ग्रामर, इंडियन अँटोलॉजी अँड एपिस्टेमोलॉजी, संस्कृत अँड वर्ल्ड लिटरेचर, वेदनाया, त्याचबरोबर इंडियन एपिग्राफी, पॅलिओग्राफी अँड क्रोनोलॉजी, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सब्जेक्टचा तुम्हाला अभ्यास करायला जो आहे तो मिळतो. हे सब्जेक्ट जे आहे तुम्ही डायरेक्टली स्क्रीनला पॉज करून रीड करू शकता. आता हे जे सब्जेक्ट आहेत याच्यावर जर तुम्ही मेनली फोकस केलं तर हे संस्कृतच्या पोएट्रीशी रिलेटेड आहेत. आपले जे हिंदू वैदिक लिटरेचर्स आहेत, ज्या बरोबर जसे गीता, उपनिषद आहेत, तर या गोष्टींचा सखोल अभ्यास, या गोष्टी कशा प्रकारे प्रॉपर वे मध्ये ग्रामॅटिकली बोलायच्या आहेत किंवा उच्चारायच्या आहेत या प्रकारे तुम्ही बघू शकता. जर तुम्ही घरामध्ये पूजा वगैरे केली असेल तर ब्राह्मण कशा प्रकारे जे आहे वेद उच्चारण करतात किंवा कशा प्रकारे संस्कृत बोलतात, तर त्याच प्रकारचे संस्कृत जे आहे तुम्ही ऍक्च्युअली बोलू शकता. यासाठी कोणतेही म्हणजे वेगळं काही कोर्स करायची गरज नाही. तुम्ही जर संस्कृतमध्ये इंटरेस्टेड असाल तर या कोर्ससाठी जाऊ शकता. बाकी या सिलेबसला जर फोकस केलं तर तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत संस्कृत रिलेटेड सर्व लिटरेचर, पोएट्स वगैरे या गोष्टी पाहायला भेटतात. त्याच्यावर इंडियन जो आपला भारतीय इतिहास आहे, पुरातन काळातला इतिहास आहे, तो सुद्धा याच्यामध्ये अभ्यासायला मिळतो. बाकी पूर्ण सिलेबस जो आहे तो डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये दिलेला आहे. जे मुख्य विषय आहेत तेही पाहू शकता. तसेच या स्क्रीनला पॉज करून हे पूर्ण विषय जे आहे ते तुम्ही रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी तुम्हाला काय पाहायला मिळतात. सर्वप्रथम तुम्हाला हायर एज्युकेशनची संधी आहे. जर तुम्ही हा बॅचलर्स जी आहे डिग्री कंप्लीट केल्यानंतर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन PG साठी जाऊ शकता. म्हणजे अंडर ग्रॅज्युएट UG आहे, याच्यानंतर PG असतं. PG मध्ये तुम्ही MA करू शकता, पुढे तुम्ही MBA करू शकता. हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला पुढे काय करायचं आहे.
किंवा याच कोर्समध्ये तुम्ही हायर जे स्किल्ससाठी आहेत ते जाऊ शकता. पुढे तुम्ही PhD मास्टर्स याच्यावर रिसर्च करू शकता. खूप काही तुम्हाला अपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या हायर एज्युकेशनमध्ये पाहायला मिळतात. पण हे सर्व तुमच्या डिसिजनवर डिपेंड आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जीवनाचे अजून 4 ते 5 वर्ष द्यावे लागू शकतात. कारण जो पीजीचा कोर्स असतो तो 2 वर्षाचा असतो. पुढे तुम्हाला PhD वगैरे करायचं असेल तर त्याची सुद्धा टाइम जो आहे तो अजून वाढू शकतो. दुसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन. बघा, हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर असं बेसिकली कोणत्याही ठिकाणी तुम्हाला इझिली जॉब मिळू शकत नाही, कारण तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळू शकता, पण गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब मिळण्यासाठी तुम्हाला ज्याही एक्झामचं प्रिपरेशन आहे ते करावं लागतं. वेगवेगळे नोटिफिकेशन्स निघतात गव्हर्नमेंटचे दरवर्षी किंवा 6 महिन्याला, किंवा सध्या व्हिडिओ पाहतात तर आत्ताही नोटिफिकेशन निघालेले असतात. तर अशा नोटिफिकेशन निघाल्यानंतर तिथं डिग्रीची रिक्वायरमेंट असते. आता ही जर तुम्ही कोर्स कंप्लीट केलेला असेल तर तुम्हाला जे आहे डिग्री तुमच्याकडे ऑलरेडी आहे, म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट एक्झामसाठी अपेअर होऊ शकता. तर तुम्ही जर अभ्यास केला, एक डिसेंट गव्हर्नमेंट जॉब सुद्धा तुम्ही जे आहे ते मिळवू शकता बेसिस ऑफ दिस डिग्री. म्हणजे या डिग्रीचा वापर करून जे आहे युजिंग, तर तुम्ही जेही गव्हर्नमेंट जॉब आहे ती इझिली मिळू शकता. पण यासाठी सॅक्रिफाईस, डेडिकेशन, टाइम देणं, अभ्यासाचं महत्व तुम्हाला माहित असलं पाहिजे. कॉम्पिटिशन किती आहे, किंवा कोणाशी आपली लढाई आहे, किंवा ही लढाई आपल्यालाच लढायची आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला बघावा लागतो. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे जे प्रायव्हेट सेक्टर आहे इथे जॉब मिळवणं. आता प्रायव्हेट सेक्टर कोणकोणते आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये कंटेंट डेव्हलपमेंट, टीचिंग, कम्युनिकेशन, ट्रान्सलेशन, जर्नलिझम अशा प्रकारचे जे आहेत ते सेक्टर्स आहेत. म्हणजे जर्नलिझम काय असतं तर पत्रकारिता आहे. ट्रान्सलेटर काय असतं तर जे संस्कृत आहे त्याला ट्रान्सलेट करून त्याचं मराठी उच्चारण करणं, किंवा जेही पर्टिक्युलर लँग्वेज आहे, हिंदी असेल, किंवा तुम्ही जर वेगळ्या रिजन मधून असाल, तुम्हाला वेगळी जर असते म्हणजे समजा लँग्वेज येते त्याच्यामध्ये ट्रान्सलेट करणं, तर या गोष्टीचं ऍज अ ट्रान्सलेटर म्हणून तुम्ही जे आहे त्या जिथंही रिक्रुटमेंट्स आहेत तिथं ट्रान्सलेटरची गरज आहे तिथं जॉब मिळू शकता. याच्यामध्ये जॉब कोणत्या प्रकारचे आहेत तर त्याही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये तुम्हाला ट्रान्सलेटर, कंटेंट डेव्हलपर, जर्नलिस्ट आणि टीचर अशा प्रकारचे जॉब पाहायला मिळतात. म्हणजे तुम्ही संस्कृत जे आहे ते दुसऱ्याला शिकवू शकता, जर्नलिझम मध्ये जाऊ शकता, ऍज वेल ऍज संस्कृत लँग्वेजचा वापर करून तुम्ही आर्टिकल्स लिहू शकता. जसं आता मी तुम्हाला सांगत आहे दरवेळेस की डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही जे आहे रीड करू शकता. तर ते आर्टिकल तशा प्रकारचे संस्कृत मधून लिहू शकता. जे संस्कृतला पसंत करतात, जे संस्कृतला खूप व्हॅल्युएबल मानतात, किंवा संस्कृतमध्ये ज्यांना वाचायला आवडतं, खूप रेअर लँग्वेज आहे पण ज्यांना वाचायला आवडतं ते सुद्धा तुमचे आर्टिकल्स वाचू शकतात. तुम्हाला जे आहे एक कंटेंट रायटर सुद्धा बनता येतं, किंवा स्वतः पुढे जाऊन रिसर्च कराल तुम्ही तर तुमची पोएट लिहिणे असेल किंवा कादंबऱ्या वगैरे, हे तुम्ही एक कंटेंट रायटर किंवा एक लेखक सुद्धा बनू शकता. हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या संधी तुम्हाला पाहायला मिळतात 3 प्रकारच्या. तर या जर संधी तुम्हाला उपभोगायच्या असतील तर लक्षात ठेवायचं आहे, कोर्स करत असताना आपल्याला साइड बाय साइड या गोष्टींचीही काळजी घ्यायची आहे की आपल्याला जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे तर हा कोर्स सिरियसली करणं महत्वाचं आहे. गव्हर्नमेंट जॉब जर मिळवायची असेल तर आपल्याला गव्हर्नमेंट जॉबसाठी जो सिलेबस आहे त्याचा अभ्यास सिरियसली करणं गरजेचं आहे, ॲज वेल ॲज आपल्याला हा पण करायचा आहे. आणि पुढे जर तुम्हाला हायर एज्युकेशन जायचं आहे तरीही मॅन्डेटरी आहे तुम्ही हा कोर्स सिरियसली करणं, कारण PhD वगैरे जर करायचं, जर तुमचा जो असेल आयडिया असेल पुढे जाऊन जर किंवा प्लॅन असेल तर तुम्हाला गोष्टी सोप्या जाऊ शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या संधी तुम्हाला पाहायला मिळतात. बाकी यांबद्दल डिटेल माहिती मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये ॲज वेल ॲज आपल्या वेबसाईटवरती दिलेला आहे studyflowcourses.in. याला सर्च करून तुम्ही इझिली याच्याबद्दल रेडी करू शकता. मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी करावा. मित्रांनो, हा ऑनर्स मधला जो कोर्स आहे BA ऑनर्स संस्कृत आहे. संस्कृत बद्दल डिटेल माहिती याच्यामध्ये शिकवली जाते. जर तुमचं बॅकग्राऊंड जे आहे ते असं आहे की तुम्ही समजा ब्राह्मण फॅमिलीमध्ये आहात तर मोस्ट ऑफ ब्राह्मण फॅमिलीमधील जे विद्यार्थी आहेत हा कोर्स चूज करतात. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये हे पाहायला भेटतं. पण इथे कोणत्याही कास्टचं बंधन नाहीये. तुम्हाला संस्कृत शिकायची आहे, तुम्हाला लिटरेचर वाचायचं आहे, इंडियन लिटरेचर वाचायचं आहे. कारण पहिल्या काळामध्ये संस्कृत बद्दल खूप काही होतं, शिकता येत नव्हते किंवा पाहता येत नव्हती. पण आता काळ बदललेला आहे. तुम्ही संस्कृत लँग्वेज शिकू शकता. ॲज वेल ॲज संस्कृत एक अशी लँग्वेज आहे ज्याच्यावर रिसर्च करण्यात आलेली आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे जे ब्रेनची जी कॅपॅसिटी आहे ती इन्क्रीज होते. अशा प्रकारचे रिसर्चेस आहेत, तुम्ही इंटरनेटवर पाहू शकता किंवा तुम्ही जे बुक्स आहेत त्यामध्ये सुद्धा पाहू शकता. तर एक युनिक लँग्वेज आहे, याचा वापर करू शकता तुम्ही. त्याचबरोबर जर तुम्हाला टीचर बनायचं आहे, जर्नलिझम मध्ये जायचं आहे, कंटेंट रायटर बनायचं आहे, संस्कृतची खूप तुमची आवड आहे तर तुम्ही हा कोर्स नक्की चूज केला पाहिजे. बाकी जर तुम्हाला थोडं डिफिकल्टी लेवल सोपी पाहिजे असेल तर तुम्ही BA इन संस्कृत करू शकता, तर त्याही कोर्ससाठी जाऊ शकता. तर तुम्हाला तो कोर्स रीड करायचा असेल किंवा त्याचे व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. तुम्ही सिंपल जे आहे
BA इन संस्कृत जे आहे आपल्या चॅनलचं नाव टाकून सर्च करू शकता, येऊन जाईल. बाकी कोणी हा कोर्स निवडू नये. तर बघा, तुम्हाला जर संस्कृत लँग्वेजचं म्हणजे आवड नाहीये किंवा ती संस्कृत लँग्वेज तुमचं कधी बेसच राहिलेलं नाही, कारण काही विद्यार्थ्यांना जे आहे शाळेमध्ये 5वी पासून संस्कृतचा विषय असतो, त्यांच्यासाठी हे थोडं सोपं जाऊ शकतं. पण बाकीच्यांसाठी हिंदी वगैरे हा विषय कंपल्सरी केला जातो. तर समजा मी आहे, तर मला 5वी ते 10वी हिंदी हा सब्जेक्ट होता. जर मी आता संस्कृत शिकायचं म्हणलं किंवा ह्या डिग्रीसाठी ऍडमिशन घ्यायचं म्हणलं, तर मला तर अवघड जाणार डे 1 पासून. तर माझ्यासाठी हा कोर्स नाहीये. जर तुमचा शाळेमध्ये बेस बनलेला आहे, संस्कृत लँग्वेज आहे किंवा घरामध्ये जे आहे संस्कृत वातावरण आहे, संस्कृत उपनिषद वगैरे वाचायची तुम्हाला आवड आहे, तर नक्की हा कोर्स चूज करा. आणि याच्यापैकी काही नसेल तर कोर्स चूज करू नका. बाकी तुम्ही BA चे वेगवेगळे कोर्स किंवा तुम्ही 12वी झालेले आहे तर तुम्ही सायन्स, मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट वेगवेगळे कोर्स आहेत, मेडिकल, पॅरामेडिकल, ह्या ठिकाणी जे आहे हे कोर्स कन्सिडर करू शकता. बाकी कॉलेजेस, त्यांची ॲव्हरेज फी, जॉब्स, त्यांचे ॲव्हरेज सॅलरी, हे सर्व माहिती जी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलेली नाहीये ती आपल्या वेबसाईटवरती मिळून जाईल, studyflowcourses.in. तिथे गेल्यानंतर हा किंवा इतर कोर्सचं फक्त नाव सर्च करा, तुमच्या समोर पोस्ट येऊन जातील. मित्रांनो, या कोर्स रिगार्डिंग तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर नक्की शेअर करा, आणि चॅनलवर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आपली वेबसाईट आणि डिस्क्रिप्शन मधल्या ज्याही इम्पॉर्टंट लिंक्स आहेत, जसं इंस्टाग्राम, तर तुम्हाला जर गायडन्स पाहिजे असेल, समजत नाहीये काय करावे, तिथं आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. ऑलरेडी खूप विद्यार्थ्यांनी तिथं कॉन्टॅक्ट केलेला आहे. तर मित्रांनो, मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.